क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, 6 डिसेंबरला आणि 14 एप्रिलला येणारा हा समाज पाहू शकता तुम्ही. मला हाच प्रश्न पडतो की हा समाज 6 डिसेंबरला आणि 14 एप्रिलला एकत्र येतो. फक्त 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलच नव्हे तर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण म्हणा किंवा भीमा कोरेगावचा शौर्य दिन म्हणा किंवा अनेक असे आपले सण आहेत जे बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी जाऊन क्रांती घडवली त्या ठिकाणी आपण जातो. त्या ठिकाणी समाज हा आपला एकत्र येत असतो. पण हा समाज निवडणुकीच्या वेळी नेमका जातो तरी कुठे, मला विचार पडतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा समाज जातो मटणाच्या मागे, दारूच्या मागे आणि पैशाच्या मागे. फक्त 500 रुपयासाठी हा समाज येणाऱ्या 5 वर्षाचं भविष्य विकून जातो. स्वतःचं भविष्य त्यांनी उद्ध्वस्त केलेलंच असतं, पण त्याच्या येणाऱ्या पिढीचं, येणाऱ्या मुलांचं भविष्य हा 500 रुपयामध्ये विकतो, एका दारूच्या बाटलीमध्ये विकतो आणि मटणासाठी विकतो. फक्त आणि फक्त त्याच्या 500 रुपयासाठी पूर्ण आयुष्य, 5 वर्षाचं येणारं भविष्य तो त्याच्या येणाऱ्या पिढीचं विकून टाकतो. त्या 5 वर्षामध्ये काय काय होऊ शकतं? शाळा, कॉलेज, मोठमोठे विद्यापीठं तयार होऊ शकतात, पण ते तयार होत नाही. त्याचं कारण का? आपण पैसे घेऊन त्यांना मतदान केलेलं असतं. ते बोलायला मोकळे असतात की तू मला फुकट मतदान दिलेलं नाहीस, त्याचे आम्ही पैसे दिलेत, मग तू आता प्रगतीची आणि देश सुधारण्याची वाट का पाहतोयस? तू तुझ्या मनाने थोडी मतदान दिलेस, त्याचे मी पैसे दिले, तू पैसे घेतलेस त्या मतदानाचे, असा तो समोरचा सांगत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला मी हेच सांगू इच्छितो की तुमचं मत हे खूप खूप अनमोल आहे. त्याला सहजासहजी कोणाला विकू नका. तुमच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी ते योग्य व्यक्तीला द्या, सुशिक्षित व्यक्तीला द्या की जो तुमचं काम करू शकतो, तुमच्या मागण्या ऐकू शकतो. तुमच्या ज्या मागण्या असतील, ज्या प्रश्न असतील ते तुमचे प्रश्न तो ऐकू शकतो आणि ते प्रश्न तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा लोकांना मतदान करा. आणि महत्त्वाचं म्हणजे सुशिक्षित लोकांना, जे शिकलेले आहेत ना, त्यांना मतदान करा. अडाणी लोकांना मतदान करू नका. ज्यांच्याकडे शिक्षण नाही, आपण त्यांच्या हातात देश देतो, राज्य देतो, शहर देतो. ज्यांनी कधी शहाचा दरवाजा देखील पाहिला नाही, त्यांना आपण देश देतो. तर विचार करा ते देशाची काय हालत करतील आपल्या. म्हणूनच आपला भारत देश हा एवढा मागं नाही. स्वातंत्र्य होऊन देखील एवढी गुलामी करतोय आपला भारत देश. गुलामी भारत देश कोणाची करतोय? भारत देशातली जनताच एकमेकाची गुलामी करते, पैशापायी. तर भारत देशामध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणे वाढत आहे. त्याचं कारण आपण अडाणी लोकांना निवडून देतो, त्यांच्या हातात आपण आपला देश देतो आणि येणाऱ्या पुढच्या पिढीचं भविष्य हे वाटोळं करून टाकतो. स्वतःला बेरोजगार करून टाकतो. कसली सरकारी नोकरी नाही मिळत कोणाला. सरकारी जाऊ द्या, तुम्हाला प्रायव्हेट देखील नोकरी मिळत नाही. एवढे भयानक हाल तुम्ही स्वतःचे करून टाकता, मतदान विकून, स्वतःचे हक्क अधिकार विकून. तर आता ही वेळ आलेली आहे. जर ही वेळ संपली ना, परत ही वेळ कधीच येणार नाही आयुष्यात तुमच्या. आणि तुम्ही कितीही आंदोलन करा, कितीही मोर्चा काढा, कितीही काय केलं तरी तुमच्या आयुष्यात ही वेळ परत कधी येणार नाही. म्हणून जागृत व्हा. योग्य मतदान योग्य ठिकाणी करा. पैशाने न विकता मतदान, हे इमानदारीने मतदान करा. ते तुम्हाला कोणाला करायचं त्याला करा, पण सुशिक्षित लोकांना करा, सुशिक्षित वर्गांना करा. बाबासाहेब बोललेलं आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे, गुलामकर्ती जमात नाही बनायचं. कारण गुलामीतून आपण मुक्त झालो आहे, इंग्रजांच्या गुलामीतून देखील मुक्त झालो आहेत आणि पेशव्यांच्या मनुस्मृत्याच्या गुलामीतून देखील मुक्त झालो आहे. तर आता ते परत त्या गुलामीमध्ये पडू नका, हेच मी सांगू इच्छितो. तर एवढंच मी सांगेल, तुमचं अनमोल मतदान कोणालाही विकू नका. एवढंच मी सांगेल, योग्य ठिकाणी ते मतदान करा. ते तुम्हाला ज्याला करायचं त्याला करा. एक नवीन पिढीला तुम्ही संधी द्या. जे शिकलेले आहे, तुमचे प्रश्न मांडेल तशा पिढीला संधी द्या आणि योग्य ठिकाणी तुमचं मतदान द्या, सुशिक्षित लोकांना. एवढंच मी सांगू इच्छितो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं अनमोल मतदान हे कधीच विकू नका. आत्ता देखील मतदान आहे 15 जानेवारीला, तेव्हाही योग्य व्यक्तीलाच मतदान करा. जाती धर्म बघून मतदान करू नका. जाती धर्म बघून मतदान कराल तर तुमच्या संपलं. आत्ताही संपलेलं आहे, नंतरही संपलं समजा. म्हणून काम बघून मतदान करा. त्याचं तर काम नसणार, पण त्याचं शिक्षण बघून तो आपलं काम करू शकतो की नाही हे बघून मतदान करा. आणि आपल्यामधला माणूस उभा करा मतदानासाठी. अपक्ष असला तरी चालेल, पण आपल्यामधला माणूस निवडणुकीसाठी उभा करा. कारण तुमच्यातून गेलेला माणूस हा तुमचे आवाज उचलू शकतो.
कुठल्या राजकीय पक्षातला किंवा घराणेशाहीतला माणूस तुमचे आवाज उचलणार नाही, तो स्वतःचेच घरं भरणार. त्यामुळे तुमचे हक्क अधिकार तुमचे संसदेमध्ये, पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये मांडणारा व्यक्ती तुम्ही योग्य ठिकाणी निवडा, एवढंच मी सांगू इच्छितो. तर चला, व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा, एवढंच मी सांगू इच्छितो. व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी. तर चला बाय. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय संविधान. चला बाय.